आणि यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. माझं गाव माझा जिल्हा. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामधल्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्र याचं भूमिपूजन आणि उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. महाराष्ट्रामध्ये आज 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामधल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर. कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू. 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवरती सीपीआर रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. पीपीई किट नसल्यामुळे मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा नकार. राज्यामध्ये मलेरिया डेंग्यूचं संकट गडद. रुग्ण वाढण्याची भीती. गेल्या 3 वर्षांमध्ये 60,000पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये साथीचे आजार सध्या वाढण्याची शक्यता आहे. जळगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेवरती ताशेरे ओढले तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायची मागणी. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. बाधित गावामधील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवणार. खासदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांसोबत अहिल्यानगरमधल्या पुराचा फटका बसलेल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साचलेला गाळ लंकेंनी स्वतः उपसलाय. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधल्या मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवारी 5 वाजल्याच्या नंतर पर्यटकांना मज्जाव. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सतर्क. बीडच्या बिंदुसरा धरण हे भरलेलं आहे. धरणाच्या जवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी वाढतीये. धरणाजवळ नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी. अहिल्यानगरच्या नगर मनमाड महामार्गाची मान्सूनपूर्व पावसामध्ये दुरावस्था. 2 ते 3 वेळा कंत्राटदार बदलून सुद्धा रस्त्याचं काम रखडलं. त्यामुळे वाहन चालकांची कसरत. भाजपच्या सभेनंतर नांदेडच्या नवा मोंढा मैदानाची दुर्दशा. कृषी उत्पन्न बाजार समितीला साफसफाईचा विसर. अस्वच्छतेमुळे पोलीस भरतीसह अन्य नोकर भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांना मनस्ताप. सोलापूर जिल्ह्यामधल्या मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे भीमा नदी तुडुंबपणे भरली आहे. हिवळीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता आहे. लागवडीची घाई करू नये. कृषी खात्यानं शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे. लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा सुद्धा दरोड्यामध्ये सहभाग. महेश गोराडे यानं लड्डा अमेरिकेमध्ये असल्याची माहिती आरोपींना दिली होती. संतोष लड्डांच्या घरी दरोडा टाकल्याच्या नंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन. शिर्डी, श्रीशैलम, तिरुपतीसह इतर ठिकाणी केलं देवदर्शन. 2 लाख रुपयांच्या चलनाच्या नोटांच्या मोबदल्यात 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक. वाशिमच्या मानोरा पोलिसांची कारवाई. आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारं साहित्यही जप्त. गोंदियाच्या देवरीमध्ये एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांना अटक. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू. तेलगाव माजलगाव रस्त्यावरती ट्रकची मोटरसायकल चालकाला जोरदार धडक. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. माजलगाव रस्त्यावरती असलेल्या टालेवाडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे. भिवंडीमध्ये 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक झाली आहे. या आरोपीला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी. बीडच्या अंबाजोगाईमधल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला 83 लाख रुपयांचा गंडा. विश्वास सांगरे पाटील यांचं नाव घेऊन भामट्यानं फसवणूक केली आहे. सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इन्स्टाग्रामवरती 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचेही प्राण. नागपूरमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. वर्ध्याच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यांसोबत अतिक्रमणाच्या वादामध्ये ड्रेनेज पाईपची तोडफोड. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यामुळे भारतीय सेनेमधल्या सैनिकाच्या आईवरती मौन आंदोलन करायची वेळ आली.
ताडोबामध्ये जंगल सफारीसाठी चंद्रपूर ते मोहर्ली बस सेवा प्रवाशांच्या सेवेत 2 वर्षांमध्ये 58,000 पर्यटकांनी क्रुझरमधून ताडोबाच्या जंगलामध्ये सफारीचा आनंद घेतला आहे. महाड विन्हेरे रस्त्यावरती शिवशाही बसचा अपघात झालाय. बस झाडावरती आदळल्यामुळे 9 जण जखमी झाले. या जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. मुंबईकडे जाणाऱ्या एसटीला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव कारची धडक. या अपघातामध्ये कार चालक गंभीररीत्या जखमी. चालकावरती नागोठणे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनमध्ये धावले महावितरणचे कर्मचारी. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 ते 6 जूनच्या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. सातारा पोलीस दलाला मिळाल्या 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेमधल्या प्रत्येक तक्रारी दूर करणार शालेय शिक्षण विभागाचं आश्वासन. डहाणू आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 बसला आमदार विनोद निकोले यांच्याकडून हिरवा झेंडा. यावेळेला एसटी बसच्या स्टेअरिंगवरती बसून आमदार निकोले यांनी फेरफटका मारलाय. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.